हे म्हणाले, यंदाच्या दिवाळीला जुना सोफा बदलूया, नवीन घेऊया. या दिवाळीला मला डायनिंग टेबल हवाय आणि मुलांसाठी वॉर्डरोब, नवीन बेड आणि स्टडी टेबल. आणि हो, बाबांसाठी आराम खुर्ची सरप्राईज गिफ्ट म्हणून द्यायची आहे. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता हे सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. आमची दिवाळीची खरेदी झाली सुद्धा. मग तुम्ही कधी येताय समर्थ मध्ये खरेदीला? समर्थ फर्निचर अँड मॉल, शाखा नंबर 1 घुलेवाडी संगमनेर, शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. सध्या मराठा आरक्षणावरून संपूर्ण राज्यभरात मोठं वादळ निर्माण झालंय. संगमनेर शहरात देखील साखळी उपोषण सुरू केलं गेलंय. तर या साखळी उपोषणाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला डॉक्टर अजित वाळे पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिला गेलाय. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अजित वाळे हे स्वतः पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी दाखल झाले. दंगलीसाठी वापरून झाला मराठा, मुसलमानांच्या विरोधात वापरून झाला मराठा, दलितांच्या विरोधात वापरून झाला मराठा, कारसेवक म्हणून वापरून झाला मराठा, श्रीराम मंदिर उभारणीसाठी पैसा गोळा करण्यासाठी वापरून झाला मराठा, सर्व पक्षाच्या सतरंजा उचलण्यासाठी वापरून झाला मराठा, इलेक्शनला फुटोस्तवर पडायला फक्त मराठा, जनता जगवायला फुकट कवडी मोलाने विकण्यासाठी अन्नधान्य पिकवायला मराठा, सीमेवर देशाचं संरक्षण करण्यासाठी मराठा, किमान जगण्याच्या लढाईत अस्मानी सुलतानी संकटाने हतबल होऊन मरायलाही मराठा, शिक्षण नाही, नोकरी नाही म्हणून नैराश्याने मरायलाही मराठा. म्हणूनच मराठ्यांना आता सावध व्हा. सगळ्यांनी कामासाठी आपल्याला वापरून घेतलंय. मूठ मराठा जागा हो असे आता सांगतात का 40 तरुणांनी आत्महत्या केली, परंतु 40च काय, आमचा 1 लाखाचा पोशिंदा अजून जिवंत आहे. जो पोशिंदा जिवंत आहे मनोज जरांगे पाटलांसारखा. साहेबांना एकच विनंती, साहेब तुम्ही असताना, तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण असे लाखो आंदोलन करू, पण आरक्षण हे घेऊच. म्हणूनच तुम्ही इतरांना सांगतात तुम्ही आत्महत्या करू नका, तरुणांना सांगतात आत्महत्या करू नका, आणि तुम्ही आज मरणाच्या दारात आहात, परंतु तुम्ही स्वतःची काळजी घ्या. म्हणतात ना, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणूनच मी सांगते, आमच्या अजित वाळे पाटील फाउंडेशनच्या मार्फत सकल मराठा समाजाला आज साखळी उपोषणाला आम्ही पाठिंबा देत आहे. दिल्लीचं तख्त राखता आणि या देशाचं पूर्ण तख्त सांभाळता अगदी पहिल्या पिढीपासनं मराठा लढतोय. अगदी मालोजी राजांपासून, शहाजी राजांपासून, शिवाजी राजांपासून अगदी पेशवाईपर्यंत आणि पेशवाईनंतर अगदी शिंदेशाहीपर्यंत अख्खा देश सांभाळता आपण आपली घरं सांभाळायचं विसरून गेलो. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण आपला समाज, आपली जात आणि आपली कम्युनिटी म्हणून कधी एकत्र आलो नाही आणि एकत्र येऊन आपल्या हक्काच्या गोष्टी आपण कधी या राज्यकर्त्यांकडे मागितल्या नाही. अनेक वेळा समाजानं एका ताकदीने, मोठ्या विचाराने आणि मोठ्या विश्वासाने अनेक वेळा आपल्या समाजातील प्रतिनिधींकडे सगळ्या गोष्टी सुपूर्त केल्या, पण एक काळानंतर आपल्या झोळीत जे पडायला पाहिजे होतं ते कदाचित पडलं नाही. आणि तसं इथून मागे आपण पूर्ण देशाचा कारभार असेल किंवा देशावरचं स्वतःचं आधिपत्य असेल ते स्थापित करण्यासाठी कष्ट करून आपण ते हिसकावून घेतलं. आणि आज वेळ ही आली आहे की आरक्षणही आपल्याला मागून मिळत नसेल तर ते आरक्षण आपल्याला झगडून घ्यावं लागेल. आणि त्या लढ्यामध्ये प्रत्येक मराठा सैनिक म्हणून काम करेल, प्रत्येकजण ताकदीने उभा राहील आणि आपला समाज, आपली जात या गोष्टीसाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आणि येणाऱ्या काळात त्यांना स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगता यावं यासाठी आज आपण सैनिक म्हणून काम करूयात आणि एकत्र येऊन ही मराठा आर्मी या आरक्षणाच्या अध्यायाला आपण आपली पिढी म्हणून शेवटचा पूर्णविराम देऊया आणि कणका पाडून आपण आरक्षण आपलं घेऊयात. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री त्यांनाही मी विनंती करेल की लवकरात लवकर याच्यावरती तातडीने निर्णय घेतला जावा. मनोज जरांगे पाटील असतील, पाटील आपण भरपूर ऐकले, म्हणजे आपले पाटील असतील, आपणही वाळे पाटील असतील, ताई तांबे पाटील असतील किंवा सातपुते पाटील असतील, आपण सगळे पाटील, पण आपल्या सगळ्यांचा खरा पाटील एकच, मनोज जरांगे पाटील. आणि त्याच्या मागे आपण ताकदीनं उभं राहू आणि आपला हक्क मागावून घेऊयात. मी एवढंच सांगेल, डॉक्टर अजित वाळे पाटील फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातील नाशिक असेल, नगर असेल, संगमनेर असेल या तीनही जिल्ह्यातून
आम्ही ताकदीने मराठा म्हणून उभे आहोत आणि यासाठी जी जी रसद असेल, ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या देण्यासाठी फाउंडेशन असेल, फाउंडेशनची पूर्ण कार्यकारिणी असतील, सगळीच माणसं ताकदीने मराठा म्हणून उभे राहूयात आणि आपला हा हक्क आपण मिळवूयात, आपल्या पुढच्या पिढीसाठी मिळवूयात, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मिळवूयात. आणि मला माहिती आहे शिवाजी महाराजांपासून आपल्यावरती संस्कार आहे. एकदा मराठ्यानं काही ठरवलं तर त्या गोष्टी देशाला त्या वेळेस त्याची दखल घ्यावी लागली आणि तो मराठाचा झेंडा दिल्लीच्या तख्तात किंवा दिल्लीच्या छातीत आपण कसा रोवायचा ते आपल्याला त्यांनी नव्यानं शिकवायची गरज नाहीये. यावेळी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष श्यामभाऊ रहाणे, उपाध्यक्ष शीतलताई हासे, मराठा मोर्चाचे समन्वयक शरद नाना थोरात, राजाभाऊ देशमुख, खंडू सातपुते, संगमनेर कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, झोळेचे माजी सरपंच माधव वाळे, बबन खर्डे, किरण पावसे, सुनील नवले, रोहित शिंदे, शुभम वाघचवरे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते आणि या सर्वांनी मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिलाय. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, संगमनेर. बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन. या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी. या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा. तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ, संगमनेर. 88 88 47 27 25 आणि 82 75 92 99 94.